प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्याला संक्रांत असे म्हणतात। वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात। अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते। परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्त्व आहे। या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते। नवीन वर्षात या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला सोमवारी साजरी केली जाणार आहे। शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने आपल्याला कधीही न संपणाऱ्या पुण्याची प्राप्ती होते। या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराची स्वच्छता करावी। त्यानंतर पाण्यात गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे। त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांना जल अर्पण करावे। यासोबतच आपल्या उंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे। त्यानंतर आपण पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवांचे पूजन करावे। पूजेच्या वेळी सूर्य चालिसाचे पठण करावे। शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा। जीवनात सुख, शांतता आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवांची प्रार्थना करावी। आपले पूजन झाल्यानंतर दान केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते। प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे बदलत असते। या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह असणार आहे। त्याबरोबरच देवीने काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील घेतलेला आहे। कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे। वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये वासा करता दुर्वा घेतलेल्या असून तिचे नाव महोदरी आहे। संक्रांत पूर्व दिशेकडे जात असून नैऋत्य दिशेकडे पाहत आहे। हिंदू धर्मात गोड पक्वान्नांना सोडले तर सण अपूर्ण असतो। मकर संक्रांतवर तीळ आणि गुळाचे लाडू घराघरात पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे। तीळ गुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला ऊब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते। मकर संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते आणि ज्या व्यक्तीसोबत काही कटुता असते ती दूर केली जाते आणि नवीन सुरुवात लोक या शुभ सणापासून करतात आणि एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरुवात करतात। असे म्हटले जाते की गोड खाल्ल्याने वाणीमध्ये गोडवा आणि व्यवहारात मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो। म्हणून वर्षाची सुरुवातच पहिल्या सणाने गोड खाऊन केली जाते। तिळगुळा व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची देखील पद्धत आहे। गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोबतच देशभरात बऱ्याच राज्यांमध्ये मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो। 3 दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवल्या जातात आणि रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात। या काळात पूर्ण आकाश सुंदर असते आणि लोकही खूप प्रसन्न असतात आणि पतंग उडवण्याच्या उत्साहात असतात। या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात। स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळद कुंकू लावून त्यांना भेटवस्तू रुमाल, कंगवा, हळद कुंकू इत्यादी देतात। त्याला संक्रांतीचे वाण असे म्हटले जाते। संक्रांतीचा हळद कुंकवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत केला जातो। तर मित्रांनो, आपल्याला ही संक्रांतीची माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।